तर शेतकरी मित्रांनो, जय किसान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता बेडवर तूर या ठिकाणी आपल्या एका शेतकऱ्याने लागवड केलेली आहे। तर बघू शकता मित्रांनो, तर आमच्या कांगटी येथील आनंदराव पाटील नरवाडे ठाकरे यांनी हे लागवड केलेलं आहे। तर मित्रांनो, 3 एकर क्षेत्रावर हे तूर लागवड केलेलं आहे। तर हे तूर या ठिकाणी 3.5 फीटाचा बेड मारून 2 बेड सोयाबीन आणि 1 बेड तूर आणि त्या एका बेडवर 2 ओळी या प्रमाणात यांनी टोकन केलेलं आहे। तर तूर बघू शकता, या वर्षी अतोनात शेतीचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो। हजारो एकर शेती पाण्याखाली जाऊन खूप नुकसान झालेलं आहे। अशाही अवस्थेमध्ये आता मी आजच हे प्लॉट बघितला आहे। तर या ठिकाणी मला चमत्कार वाटला मित्रांनो, कारण पूर्ण महाराष्ट्र भारतभर शेतीचं नुकसान झालेलं असताना या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी शेती कशी फुलवलेली आहे। या ठिकाणी 8 क्विंटल याच्यामध्ये एकरी यांनी सोयाबीन घेतलेलं आहे आणि आपली एवढी जबरदस्त तूर यांनी या ठिकाणी अशी आता अशा पद्धतीत आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता, बेडवर लावल्यामुळं खूप किती पाणी जरी पडलं, पाऊस पडला तरी या ठिकाणी काही नुकसान झालेलं नाही आणि आता जबरदस्त तूर आलेली आहे। उत्पादन निश्चितच याचं जबरदस्त ॲव्हरेज येईल अशा पद्धतीनं या ठिकाणी यांनी तुरीचं नियोजन केलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया की यांनी कसं नियोजन केलेलं आहे ते। तर मित्रांनो, आपण हे निसर्गाचं संकट आणि पडलेले भाव असताना सुद्धा आपण आधुनिक पद्धतीनं शेती करून या ठिकाणी आपण हे निसर्गावर हे उपाय म्हणून आपण काय करू शकतो ते आपण अशा शेतकऱ्यापासून शिकलं पाहिजे आणि आपली पद्धत सोडून दिली पाहिजे। बेड मारल्यामुळं एकतर 1 महिना जरी पाऊस नाही पडला तरी बेड हे तग धरून राहतात आणि पाऊस जास्त झाला तरी त्याला ॲडजस्ट करून घेतात। तर हे आमचा अनुभव आहे। गेली 10 वर्ष झाला आम्ही याचा प्रयोग करत आहोत। तर त्याच्यामुळं जास्तीत जास्त बेडवर आपण तूर आणि सोयाबीन जर घेत असाल तर बेडवर घेणं फायद्याचं, कारण बेडवर आपल्याला चांगला ॲव्हरेज येईल। आता काय अवस्था आहे, 4-5 क्विंटल एकरी सोयाबीन निघालेले आहेत, त्याला खर्च केलेलाही निघालेला नाही। त्याच्यामुळं अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। जर बेडवरचं सोयाबीन असतं तर तुरीमध्ये 8 क्विंटल झालेलं आहे आणि एवढी जबरदस्त तूर आहे। आणि हेच जर स्पेशल आपण जर सोयाबीन जरी लावलं तरी त्याचे एकरी 15 क्विंटल ॲव्हरेज बेडवर येतात। 15 जरी नाही आले तरी 12 क्विंटल तरी येतात। म्हणून टोकन यंत्राच्या साहाय्याने बेड मारून आपण अशा पद्धतीनं शेती केलं पाहिजे आणि आपलं ते पारंपरिक पद्धत सोडली पाहिजे, कारण त्याच्यामुळं काय खूप पाऊस जास्त झाल्यामुळे नुकसान व्हायलं आहे, पाऊस कमी झाल्यामुळे नुकसान व्हायलं आहे। तर हे बघू शकता तुम्ही अशा। तर या ठिकाणी हे बघू शकता ठाकरे पाटील इथं आहेत। तर त्यांनी मला हे 3 एकरचा प्लॉट दाखवलेला आहे। तर पाटील, आपण याची लागवड टोकन यंत्राच्या सहाय्यानं केलं काय? टोकन यंत्राने केली। हां, टोकन यंत्राच्या सहाय्यानं। आणि याच्यामध्ये 2 बेडवर सोयाबीन, 2 बेड सोयाबीन हां तूर, 2 बेड सोयाबीन तूर अशी प्लस केलं आहे आणि एकच फवारणी केली आहे तूरला, जास्त काय नाही। बेड केल्यामुळं उधळ नाही, काय नाही, नंबर 1 आहे आणि रोग नाही, काय नाही। वर टिकून आहे नंबर 1। आणि साधारण काय झालं मित्रांनो, तर जे बेड जे मारलेले नाहीत ते पाण्यामुळं खूप नुकसान झालेलं आहे तुरीचं, ते मर लागलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात। आणि हे बेडवर असल्यामुळे याला अजिबात मर नाही। तर हे बघू शकता, पूर्ण प्लॉट नंबर 1 आहे। तर
हे बघू शकता इथंच बिगर बेडचा हा कापूस कसा पूर्ण नुकसान झालेला आहे मित्रांनो. आणि हे बघा बेडवरचं पीक. तर असं याने किती जबरदस्त. तर हे तूर जवळजवळ एकरी 10 क्विंटल या ठिकाणी 10च्या वर आला पाहिजे ॲव्हरेज. पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूतच, कारण हे आमच्या शेजारलाच यांचं शेत आहे. तर या ठिकाणी सोयाबीन 8 क्विंटल आणि तूर हे 10-12 क्विंटल असं उत्पादन हे आलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं हे निसर्गाचं हे जे संकट आहे मित्रांनो, याला मात द्यायची असेल तर अशा पद्धतीची आधुनिक शेती करणं गरजेचं आहे. म्हणून आपण ती पारंपरिक पद्धत सोडली पाहिजे. या ठिकाणी पद्धतशीर बेड मारून टोकन यंत्राच्या साहाय्यानं शेती केली पाहिजे. आणि ही जी पद्धत आहे मित्रांनो, किंवा BBF यंत्राने पेरणी करून आपण पेरणी केली पाहिजे. तर या ठिकाणी यांनी किती जबरदस्त शेती या ठिकाणी या प्लॉटला भेट देऊ शकता आपण, बघण्यासारखं आहे. या ठिकाणी आपण त्यांचा नंबर टाकणार आहोत. आणि बियाणं कोणतं घेतलं आहे आपण? घरचंच बियाणं आहे, पांढऱ्या तुरीचं. बियाणं आहे, गावरान तूर आहे. हां, गावरान तूर या ठिकाणी किती जबरदस्त आलेली आहे मित्रांनो, बघू शकता. एकच फवारणी केलेली आहे त्यांनी. आणि आता फुल येत आहे मित्रांनो. तर आता एक दुसरी फवारणी, आता हे लगेच आमोशा आहे ते करून घेणार आहेत. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट शेंगा लागल्याच्या नंतर तिसरी फवारणी चट्टा लागल्यावर हे करणार आहेत. तर अशा पद्धतीनं हे 3 फवारण्या करून मग आपण वेळोवेळी या तुरीचा अजून व्हिडिओ आपण टाकणार आहोत. तर अशा पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं निसर्गावर सुद्धा आपल्याला मात करता येते आणि पडलेल्या भावावर सुद्धा. तर मित्रांनो, शेतीमालाचे भाव पडले म्हणून आपण टेन्शन घ्यायचं नाही. तर आपण जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि जूनमध्ये जर पाऊस पडला तर लॉंग व्हरायटी, आणि जुलै ऑगस्ट जर पडला तर जुलैमध्ये जर पाऊस पडला तर अर्ली व्हरायटी हे आपण शेतीसाठी घ्यायचे आहेत. धन्यवाद.